कळमनुरी तालुक्यातील पोत्रा तेलंगवाडी शिवारात गेले अनेक दिवसापासून बिबट्याचा संचार वाढल्याने या परिसरातील कुत्रे, शेळ्या, जनावरे यावर तो बिबट्या हल्ला करून शिकार करत आहे। त्यामुळे पोत्रा तेलंगवाडी निमटोकसह परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत, तर शेतकरी शेतातील आखाड्यावर आपली जनावरे बांधायला देखील घाबरत आहेत। त्यामुळे शेतातील आखाडे देखील ओस पडू लागले आहेत। त्या जनावराला आम्ही आता बंदिस्त चारा टाकावा लागायला आम्हाला। आमच्याकडे शेतामध्ये महिला वगैरे माणसं कोणीच येत नाहीयेत आणि आता रात्रीला आम्हाला भिजवायचा जर वेळ आली शेतीच्या याच्यामध्ये तर आम्हाला खूप अवघड प्रश्न उभा राहिलेला आमच्या पुढे। त्या पोत्रा शिवारातील एका आखाड्यावर बैल बांधलेले असताना त्या ठिकाणी बिबट्या आला। त्यावेळी या महिलेने त्याचा एक थरारक अनुभव सांगितलेला आहे। चारा पाण्यासाठी आले मी सकाळी 7 वाजता। जनावर कोंडूर मध्येच होतं। आज 2 महिने झाले। सकाळी 7 वाजता मी म्हणलं तर वरडाले का डिरकायले का बघायले तर इथं समाधीपाशी बिबट्या। तर मी वरडली माणसाला सगळी आली मग आखाड्याला एकत्रित तरी त्याच्यावर सुटू लागला। बिबट्याच्या या दहशतीमुळे वन विभाग देखील खडाडून जागा झालाय। यावेळी येथील माळरानावर उपविभागीय वन अधिकारी डॉक्टर राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन माने, वन परिमंडल अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल DS काळे यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन येथील माळरानावर जागोजागी कॅमेरे बसवून 2 ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे देखील बसवलेले आहेत। या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी तळ ठोकून आहेत। या ठिकाणी 4 ते 6 बिबट्याचा वावर असल्याचे नागरिक सांगत आहेत। बिबटे कधी पिंजऱ्यात अडकतात याकडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत। तर मी अमोल भीमराव मुलगीर पोत्रा येथील रहिवासी आहे। महादेव माळाच्या पाठीमागे आमचा आखाडा आहे। परवाच्या दिवशी आम्ही इथं 4 ते 5 बिबटे बघितले। मी, माझे मित्र, बाकीचे लोक पण होते इथं। या परिसरामध्ये सगळ्याचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। रोजदार पण इथं कामाला यायला भीत आहेत। तरी प्रशासनाने याच्यावर तात्काळ कारवाई करावी।